जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर तुम्हा सर्वांचं ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेच्या 34व्या भागामध्ये खूप खूप स्वागत करते. ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा हा उपक्रम आहे तो ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला आहे. पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेली 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे, हे आपण सर्व जाणता. आपलं सध्या ठाण्यामध्ये जरी मुख्य सेंटर असलं तरी डोंबिवली, कल्याण, मुरबाड, टिटवाळा या सर्व भागामध्ये देखील आपलं एन्व्हायरमेंटल अवेअरनेसचं काम सुरू आहे. आणि सध्या आपण नवी मुंबईमध्ये देखील याबद्दल जनजागृती आणि कार्यक्रमांचं आयोजन करतो. आज आपण एका वेगळ्या विषयावरती पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. तर तो विषय आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट किंवा ई वेस्ट. तर त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबतच आहे डॉक्टर संजय जोशी सर. मी थोडक्यात परिचय तुम्हाला करून देते. गेली अनेक वर्ष सर के.जे. सोमय्या कॉलेज आणि बी.एम. बांदोडकर कॉलेज इथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. त्यांनी म्हणजे एमएससी एन्व्हायरमेंटल सायन्स आणि झुओलॉजी या 2 विषयांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्याआधी ते बायोलॉजी डिपार्टमेंट, युनिव्हर्सिटी ऑफ आयोवा, USA येथे रिसर्च असोसिएट फॉर टीचिंग आणि अनेक रिसर्च प्रोजेक्ट देखील तिथे केले आहेत. त्यानंतर त्यांनी 200 पेक्षा जास्त इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये रिसर्च पेपर प्रेझेंट केलेले आहेत. ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, अर्बनायझेशन यासारख्या विषयांवरती. ते पर्यावरण दक्षता मंडळ संस्थेचे फाउंडर मेंबर देखील आहेत आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या ग्रीन लिव्हिंग कन्सल्टन्सी आणि ग्रीन करिअर कोर्सेस या 2 प्रकल्पांचे ते डिरेक्टर आहेत. आपलं पर्यावरण नावाचं जे मंथली मॅगझिन पर्यावरण दक्षता मंडळ पब्लिश करतं. गेली 21 वर्ष आपण आता ते मॅगझिन पब्लिश करतो आणि पर्यावरणाला वाहिलेलं मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधलं ते मॅगझिन आहे. तर त्या मॅगझिनचे सर एडिटर देखील आहेत. तर फार वेळ न घेता मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करावी. सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत इलेक्ट्रॉनिक वेस्ट या विषयावरती. नमस्कार. आजच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद सुरभी माझी ओळख करून दिल्याबद्दल. आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. आपण आतापर्यंत गेल्या काही भागांमध्ये कचऱ्याच्या विविध प्रकारांची माहिती करून घेतली आणि त्याबद्दल जाणून घेतलं आणि नेमकं त्या कचऱ्याचं काय करायला हवं याची देखील आपण माहिती घेतली. आजचा जो विषय आहे तो इलेक्ट्रॉनिक वेस्ट मॅनेजमेंट हा विषय आहे. इलेक्ट्रॉनिक वेस्ट हा एक घातक प्रकारचा कचरा आहे आणि त्याचं एकूणच त्याचं निर्मिती कशी होते आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायला हवं आणि त्याच्या काही सक्सेस स्टोरीज आहेत की काही लोकांनी कल्पकतेने त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतलेला आहे. त्याबद्दल देखील मी थोडीशी माहिती आपल्याला देणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करण्यापूर्वी ह्या विषयाच्या संदर्भात एक छोटी फिल्म आहे ती आपण बघूया आणि मग आपण पुढे जाऊ. Here are the things that have become an integral part of your life, without which you can't imagine surviving even a day.
Your television, something which makes you smile and cry. Your mobile, your most cherished companion day and night. And your charger, without which your mobile is as good as dead. But as soon as they get outdated, they are no more your companions. So what do you do with them? You unsympathetically remove them from your life. Till now, what kept you entertained is today plaguing the world with global warming. Till now, what used to be the pride of your household has today become a source of pollution and illness for someone else. So when our electronic equipment become useless to us, they become e-waste for the environment. The kind of waste that is very different from ordinary waste, as it contains toxic pollutants like mercury, lead, cadmium, chromium, and plastics, which are very harmful for human as well as environment. Today, there are lakhs of people working in unorganized sector of e-waste disposal. People working in this unorganized sector are often exposed to toxic chemicals during the processing of this waste. Interestingly, this e-waste also consists of valuable substances like gold, silver, and copper. Today, on one hand, we are growing as biggest consumer country of electronics, and at the same time, we are generating vast amount of e-waste. कभी कभार इन दिनों हमारे यहाँ पहले अच्छी पेन रखना वो स्टेटस था, अच्छी घड़ी रखना स्टेटस था, अब अच्छा फोन रखना स्टेटस हो गया है। ई वेस्ट, इसके विषय में अवेयरनेस नहीं है। देखिए हमारे देश में एनवायरमेंट की समस्याएं इसलिए आई कि जिसको जीप टिकला कारखाना लगा दिया, दे वर नॉट कॉन्शियस अबाउट इट। हमने ई वेस्ट के संबंध में एक मिशन उठाना चाहिए, ऑनलाइन चलाना चाहिए, अवेयरनेस कैंपेन करना चाहिए, ई वेस्ट के सॉल्यूशन खोजने चाहिए, सरकार के साथ मिलकर के कोई प्रोजेक्ट बनाया जा सकता है ई वेस्ट के सॉल्यूशन, वरना हम पता नहीं कहां। Reason why our Honorable Prime Minister took an important step towards creating a clean India. So come, let's together take an oath that we shall not dispose e-waste irresponsibly. We will work towards its scientific disposal so that same e-waste can be reduced, reused, and recycled. And to help us realize this dream, we have 150 e-waste authorized recycler functional in India. The details of the same are available at your nearest Common Service Centers, CSC. So now all you have to do is just collect your e-waste and bring it to your nearest e-waste collection center. They will deliver them to their right destination, where wealth will be generated from this waste without causing harm to humans or nature. Given the proper awareness, it will also create employment for thousands of people and will create a clean and healthy India. Clean Digital India, a big step towards digital cleanliness. हा, ही फिल्म आपण आता बघितली, ज्याच्यामध्ये आपल्याला एक ओव्हरऑल समरी याच्यात मिळाली असं म्हणता येईल आपल्याला, की ई वेस्ट म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं जनरेशन कसं आपल्याच माध्यमातून, आणि त्यासाठी भारत सरकारने किंवा इतर देशांमध्ये सुद्धा काय काय उपाययोजना करता येऊ शकतात. रियूज, रिसायकलिंग हे आपण त्याच्या सगळ्याच प्रकारांच्या बाबतीत म्हणत असतो, पण त्याचा प्रत्यक्ष आपल्याला कसा उपयोग करून घेता येतो ते आपण काही पुढच्या भागांमध्ये बघणार आहोत. इंटरेस्टिंगली आता परवाच आपण सगळ्यांनी बातमी बघितली असेल, ऐकली असेल, वाचली असेल, की हा आयफोन 16 सिरीज लॉन्च झाली आता मागच्या आठवड्यातच मला वाटतं, आणि अक्षरशः म्हणजे डीकेसी मध्ये ऍपलचं जे नवीन शोरूम उघडलं गेल्या वर्षी, तर त्या शोरूमच्या समोर एवढी मोठी रांग लागली की लोक 21 ते 24 तास रांगेत उभे राहिले आणि आयफोन विकत घेतले. हा जो भाग आहे ना, एकंदरीत आपल्याकडे ही जी क्रेज आहे
की नवीन मॉडेल आलं की ते विकत घ्यायचं आणि मग जुनं जे मॉडेल आपल्या हातात असेल ते भले वापरता येण्याजोगं असेल किंवा त्यात काही बारीक सारीक काही खराब झालं असेल तर ते खरं म्हणजे आपण वापरू शकतो. पण एक नवीन मॉडेल बाजारात आलं आणि ते आपल्याला घ्यायलाच हवं अशी एक काहीतरी मानसिकता तयार झालेली आपली. आणि त्यामुळे हा जो कन्झ्युमरिझमचा भाग आहे म्हणजे हे फक्त ई वेस्ट किंवा इलेक्ट्रिकल वस्तूंच्या बाबतीतच नाही तर इतरही सगळ्याच बाबतीत कन्झ्युमरिझमचा वाढता प्रभाव आणि त्याच्यामुळे कचरा निर्मिती हे एक प्रकारचं एक विशेष सायकल झालंय असं मला वाटतं. तर इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजे नक्की काय आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊ. युरोपियन युनियनच्या दृष्टीने म्हणजे त्यांनी जी इलेक्ट्रॉनिक वेस्टची डेफिनेशन ती सर्वसमावेशक आहे. त्याच्यात फक्त इलेक्ट्रॉनिक वेस्टच नाही तर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट जे आपण घरामध्ये वापरतो वेगवेगळ्या प्रकारचे अप्लायन्सेस ट्यूबलाइट्स आहेत, फॅन्स, बल्ब्स, मिक्सर्स, ग्राइंडर्स, मायक्रोवेव्ह आणि इतर अनेक प्रकारचे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आणि त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट ह्या सगळ्यांचं एकत्र करून त्याला WEEE इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट वेस्ट इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट अशी त्यांनी संज्ञा त्याला दिलेली आहे. सो इट इज डिफाइंड ॲज डिस्कार्डेड कॉम्प्युटर्स अँड पेरिफेरल्स. आपले कॉम्प्युटर्स सतत अपग्रेड होत असतात. विशेषतः जे मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटरचा वापर करतात त्यांना अपग्रेडेशन मोठ्या प्रमाणात होत असतं आणि त्यामुळे जुना झालेला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि त्याचे पेरिफेरल्स त्याला जे अटॅचमेंट्स असतात वेगवेगळ्या त्या डिस्कार्ड केल्या जातात. ऑफिसमध्ये वापरण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक सगळी उपकरणं, मनोरंजनासाठी जी काही साधनं आपण वापरतो ती इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल साधनं, मोबाईल फोन्स, टेलिव्हिजन सेट, रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर्स अँड व्हरायटी ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. ज्या वस्तू आपण आपल्या सोयीकरता किंवा आपल्या घरामध्ये वापरतो किंवा ऑफिसेसमध्ये वापरतो त्याचे वेगवेगळे सोर्सेस आहेत जिथे कुठे ई वेस्ट जनरेट होत असतं. तर ह्या वस्तू वापरल्यानंतर जेव्हा त्याचं आयुष्य संपतं एका विशिष्ट शेवटी ते मशीन आहे आणि इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक जरी असलं तरी त्याला त्याच्या आयुष्याला काही मर्यादा आहे. तर तसं जेव्हा ते काम करेनासं होतं ते अप्लायन्स किंवा ते इक्विपमेंट तेव्हा ते आपण डिस्कार्ड करतो कारण त्याचा आपल्याला काही पुढे उपयोग होत नाही. खरं म्हणजे कुठल्याही प्रकारच्या कचऱ्याच्या बाबतीत जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा कचरा हा वास्तवात कचरा नसतो हे आपण सगळ्यांनी लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. ते एक संसाधन आणि ते संसाधन अशा करता आहे की त्या कचऱ्यातल्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग कोणाला तरी होऊ शकतो. जी गोष्ट माझ्या दृष्टीने उपयोगाची नाही, मला त्याचा उपयोग नाही म्हणून मी ती कचऱ्यात टाकून देणार, तर त्याच गोष्टीचा दुसऱ्या कोणाला तरी निश्चितपणे काहीतरी उपयोग होतो हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कचरा एक संसाधन आहे त्या दृष्टीने आपण कचऱ्याकडे बघणं आवश्यक आहे. तर ही जी व्याख्या केली आहे इलेक्ट्रॉनिक वेस्टची त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट त्याचा समावेश केलेला आहे. आणि इलेक्ट्रॉनिक वेस्ट आपण कशाला म्हणायचं तर जे इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स त्यांचा उपयोग संपलेला आहे ते काम करत नाहीये त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड निर्माण झालाय आणि ती दुरुस्त करता येण्यासारखी नाहीये. थोडक्यात दे हॅव रीच्ड द एंड ऑफ देअर युजफुल लाईफ. अशा सगळ्या वस्तू ह्या ई वेस्ट म्हणून गणल्या जातात. मग त्याच्या इतरही काही व्याख्या आहेत. मी मगाशी म्हटलं तसं याच्यामध्ये सेकंडरी स्क्रॅप कॉपर, स्टील, प्लास्टिक वगैरे ते कमॉडिटी किंवा एक संसाधन म्हणून त्याच्याकडे आपल्याला बघता येऊ शकतं. नंतर आपण जे कॉमन आपला कचरा घरगुती कचरा जो म्युनिसिपल डम्पिंग जातो त्या कचऱ्यामधला एक महत्वाचा कॉम्पोनंट जो आहे किंवा भाग आहे तो म्हणजे हा ई वेस्ट आहे. हे अतिशय दुर्दैव आहे कारण ई वेस्ट मध्ये आपण आता पुढे बघणार आहोत त्या फिल्ममध्ये पण आपण बघितलं त्याच्यामध्ये अनेक घातक धातू हेवी मेटल्स ज्याला म्हणतो आपण की जे पर्यावरणाच्या दृष्टीने आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. तर हे सगळ्याच मिश्रण एकत्र आपण जेव्हा करतो लँडफिल्सवर जेव्हा करतो त्यावेळेला ह्या इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वेस्टचा खूप मोठा धोका पर्यावरणाला निर्माण होतो. त्याचे सोर्सेस जे आहेत कुठे कुठे हा कचरा निर्माण होतो ते आपण तुमच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत.
आता अलीकडच्या काळामध्ये गेल्या काही दशकांमध्ये आपल्याला माहिती आहे की इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. आणि भारतातच नव्हे तर सगळ्या देशांमध्ये. आणि ह्या ICT साठी, ह्या इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये जे काही सगळे उपकरणं किंवा इक्विपमेंट वापरली जातात त्यांचा शेवटी अशा प्रकारे, अशा पद्धतीने जेव्हा ते खराब होतात तेव्हा ते ई वेस्ट किंवा तो कचरा म्हणून डायरेक्टली आपण तो डिस्कार्ड केला जातो. म्हणजे ई वेस्टचं वाढतं प्रमाण जे आहे ते मुख्यत्वे करून ICT सेक्टरमध्ये जी वाढ अलीकडच्या काळामध्ये झाली आहे ते एक त्याचं महत्वाचं कारण आहे असं समजलं जातं. आता याच्यामध्ये एकूणच आपण जर बघितलं, मगाशी फिल्ममध्ये पण बघितलं की मोबाईल फोन किंवा इतर कुठलीही वस्तू आपण अगदी नवीन जेव्हा मार्केटमध्ये ती वस्तू येते तेव्हा ती घेण्याकडे आपला जास्त कल असतो. आणि विशेषतः यंगर पॉप्युलेशनमध्ये, तरुणांमध्ये हा ओढा किंवा हा कल जास्त प्रमाणात आढळतो असं एका पाहणीमध्ये दिसून आलेलं आहे. तर साधारणपणे आता भारतामध्ये आपल्याला कल्पना आहे, भारताचं डेमोग्राफिक जर सर्वे आपण बघितला तर आपल्याकडे 50% म्हणजे लोकसंख्येच्या 50% हे तरुण आहेत, 25 आतले. सो वी आर अ यंग नेशन, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आणि ह्या तरुणांना अशा प्रकारच्या वस्तूंचं जास्त अट्रॅक्शन असतं. असोचॅम नावाची जी संस्था आहे त्यांच्या अलीकडच्या अहवालानुसार भारत हा टॉप 5 जनरेटर्स ऑफ ई वेस्ट, जगातले 5 जगामध्ये ई वेस्ट जनरेट करणारे जे देश आहेत त्यात भारताचा पहिल्या 5 क्रमांक लागतो. आणि साधारण 2 दशलक्ष टन प्रतिवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण ई वेस्ट जनरेट करत आहोत. त्याच्यामध्ये थोडक्यात जे आता टेक्निकल बॅकग्राऊंड ज्यांचं असेल त्यांना ही कल्पना असेल, पण इन जनरल आपला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर जो असतो त्याचे काही महत्वाचे जे कॉम्पोनंट्स आहेत किंवा पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये एक मदरबोर्ड आहे, स्विच मोड पॉवर सप्लाय आहे, रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी, हार्ड डिस्क, प्रोसेसर, कपॅसिटर, इंटिग्रेटेड सर्किट, आतमध्ये खूप मोठं कॉम्प्लिकेटेड असं सर्किट असतं, मेन बोर्ड असतो, मॅग्नेटिक टचिंग शीट असते, CD ड्राईव्ह, डायोड्स वगैरे असे अनेक अप्लायन्सेस किंवा कॉम्पोनंट्स एका कॉम्प्युटरमध्ये हे कॉमन आहे. म्हणजे काही कॉम्प्युटरमध्ये ह्याच्यामध्ये काही थोडाफार, आता CD ड्राईव्ह फॉर एक्झाम्पल, नवीन जे मॉडेल्स आले आहेत लॅपटॉपचे त्याच्यामध्ये आता CD ड्राईव्ह येत नाही, पण जे जुने मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये CD ड्राईव्ह अवेलेबल आहे. तर असे हे सगळे कॉम्पोनंट्स आहेत, त्याची आपण थोडक्यात ओळख करून घेतली. आता आपण किती ह्याचं क्वांटम काय आहे, किती प्रमाणात आपण ई वेस्ट जनरेट करतो, त्याच्यामध्ये एकंदरीत एका एस्टिमेट प्रमाणे देर वर 522 मिलियन अनयुज्ड और अनवॉन्टेड सेल फोन्स. लक्षात घ्या, 522 दशलक्ष. हा 2019चा सर्वे, करोनाच्या आधीचा. करोनाच्या काळामध्ये याच्यामध्ये पुन्हा खूप वाढ झालेली आहे. आणि एकंदरीतच या ई वेस्ट जनरेशनचं प्रमाण खूप वाढत गेलेलं आहे. त्याच्यामध्ये ग्लोबली सेलफोन इज सोल्ड टू अराउंड 1 of every 4 people on an annual basis. म्हणजे ह्या सेलफोन विकण्याचं किंवा विकत घेण्याचं प्रमाण जर बघितलं तर ते खूप जास्त आहे. आणि त्याच प्रपोर्शन मध्ये तो मोबाईल फोन खराब झाल्यानंतर त्याचं वेस्ट मध्ये कन्वर्ट होण्याचं प्रमाण देखील खूप जास्त आहे. हे थोडक्यात ह्याचं स्टॅटिस्टिक्स आहे, किती ई वेस्ट आपल्याकडे जनरेट होतं. हे काही सोर्सेस आहेत महत्वाचे, मुख्य सोर्सेस कुठे कुठे ई वेस्ट जनरेट होतं. त्याच्यामध्ये आपल्या घरगुती पातळीवर ई वेस्ट आणि इलेक्ट्रॉनिक वेस्ट मोठ्या प्रमाणात जनरेट होतं. हे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वेस्ट, विविध प्रकारचे ऑफिसेस, बँक्स आणि इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूट, स्कूल्स अँड कॉलेजेस, हॉस्पिटल्समध्ये मोठ्या प्रमाणात ई वेस्ट जनरेट होतं. विविध प्रकारच्या इंडस्ट्रीज, कारखाने, कार्स आणि इतर प्रकारचे व्हेकल मॅन्युफॅक्चर करणारे जे उद्योग आहेत. आणि सगळ्यात मोठं जनरेटर आहे तो IT सेक्टर आहे, ऑब्व्हियसली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंडस्ट्रीज. तर ह्या सगळ्या
मोठ्या प्रमाणात ई वेस्ट जनरेट करणारे हे सोर्सेस आहेत. ई वेस्ट आपण एखादा एक कॉम्प्युटर समजा घेतला फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून, तर त्याच्यामध्ये त्यातून जे वेस्ट निर्माण होतं, जो काही कचरा निर्माण होतो, तो ब्रॉडली आपण 6 वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचं विभाजन करू शकतो. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या कचऱ्याचं नियोजन किंवा व्यवस्थापन करायचं असेल तर एक गोष्ट खूप महत्वाची आहे, त्या कचऱ्यामध्ये जे काही कॉम्पोनंट्स त्याचे आहेत, जे काही त्याचे घटक आहेत, ते घटक आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि त्याचे योग्य प्रकारे वर्गवारी आपल्याला करता येणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने म्हणजे ज्याला आपण सेग्रिगेशन म्हणतो, की सेग्रिगेशन करण्याच्या दृष्टीने, कारण हे जे वेगवेगळे घटक आहेत कचऱ्यामधले, त्याच्यावरती आपल्याला पुढे त्याच्यावरती योग्य प्रक्रिया करायची आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने, आणि मग त्याची विल्हेवाट लावायची आहे, जेणेकरून पर्यावरणाला आणि मानवी आरोग्याला कुठल्याही प्रकारचा धोका उत्पन्न होणार नाही. त्यामुळे ह्या कॅटेगरीज कोणत्या आहेत किंवा त्याचे कोणकोणते भाग आहेत हे जाणून घेणं आवश्यक असतं. तर ई वेस्टच्या बाबतीत ह्या 6 वेगवेगळे घटक आहेत किंवा 6 ग्रुप्स आहेत, त्याचं आपण असं म्हणूया. त्याच्यामध्ये आयर्न आणि स्टील, जे केसिंगसाठी आणि फ्रेम तयार करण्याकरता वापरलं जातं. नंतर नॉन फेरस मेटल, म्हणजे ज्याच्यामध्ये आयर्न नाही अशा प्रकारचे धातू. तर ज्या केबल्स किंवा वायरिंग असतं याच्यामध्ये, त्याच्यात कॉपर मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आणि ॲल्युमिनियम. नंतर तिसरा जो ग्रुप आहे तो काच, स्क्रीन आणि विंडोज करता जी काच वापरली जाते विशिष्ट प्रकारची. नंतर प्लास्टिक, हे पूर्ण केसिंग आणि त्याच्या केबल्स वगैरे जे असतात त्याच्यावर प्लास्टिक असतं. आणि मग इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट, ज्याच्याबद्दल आपण पुढे थोडीशी माहिती घेणार आहोत, म्हणजे मदरबोर्ड आहे किंवा इंटरनल सर्किट आहे, त्याच्यामध्ये जे बारीक बारीक कॉम्पोनंट्स असतात, जे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स, तो एक ग्रुप आहे. आणि बाकी मग रबर, वूड, म्हणजे तो त्याची काय म्हणतात त्याला, व्हॅल्यू, त्या प्रॉडक्टची व्हॅल्यू वाढवण्याकरता, व्हॅल्यू ऍडिशन करता जे काही इतर मटेरियल वापरण्यात येतं ते, असे हे 6 मुख्य कॅटेगरीज किंवा घटक या ई वेस्टचे आपल्याला करता येतात. एक जस्ट ग्राफिक आहे की एक मोबाईल फोन जर आपण ओपन केला तर त्याच्यामध्ये हे सगळे वेगवेगळे घटक आपल्याला, त्याचे वेगवेगळे भाग त्याचे आहेत. टेक्निकली हे टेक्निकल भाग आहे सगळा. हे जस्ट एक अंदाज येण्याकरता मी ही स्लाइड दाखवतो. त्याचप्रमाणे टेलिव्हिजन सेट मध्ये कॅपॅसिटर्स आहेत, रेझिस्टर्स आहेत, ट्रान्सफॉर्मर्स, इंटिग्रेटेड सर्किट्स, ट्यूनर, कंडेन्सर, नंतर सीपीटी सॉकेट, कलर पिक्चर ट्यूबच्या सॉकेट्स. आता टेलिव्हिजन सेटमध्ये सुद्धा प्रचंड मोठी क्रांती झालेली, आपल्याला कल्पना असेलच. जे ओल्ड जनरेशनचे लोक आहेत त्यांना कल्पना असेल की पूर्वीचे जेव्हा टीव्ही सुरुवातीला आले बाजारामध्ये, तेव्हा ते अवाढव्य होते आकाराने. त्याला पाठीमागचा जो भाग होता तो प्रचंड, म्हणजे त्याच्यामध्ये जी कॅथोड रे ट्यूब असायची तिचा आकार प्रचंड मोठा होता आणि ती सगळी टेक्नॉलॉजीज पूर्णपणे वेगळी होती. पण त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रांती झाली आणि आता आपण बघतो की स्लिम आणि फ्लॅट, अगदी भिंतीला टेकून राहतील अशा प्रकारचे टेलिव्हिजन सेट्स आपण आता बघतो. आणि त्यानुसार त्याच्या आतली जी रचना आहे सगळी, त्याची इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स जे आहेत ते देखील त्यानुसार त्याच्यामध्ये बदल होत गेलेले आहेत. आता ई वेस्ट, मगाशी मी सुरुवातीला म्हटलं की ई वेस्ट जेव्हा आपण असं ओपन डम्पिंग मध्ये ते जातं तर त्याच्यापासून काय काय धोका होऊ शकतो किंवा धोका का निर्माण व्हावा पर्यावरणाला, तर त्याच्यात बेसिकली सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की त्यामध्ये जे काही घातक धातू आहेत, विशेषतः कॅडमियम, लेड आणि असे इतर प्रकारचे घातक धातू, ज्याला हेवी मेटल्स असं आपण म्हणतो. तर हे धातू, एखादा इलेक्ट्रॉनिक वस्तू, समजा हा लॅपटॉप आहे फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून घेऊया, हा वेस्ट झाल्यानंतर आपण तो डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकून दिला, असंच्या असं नाही. तर कालांतराने काय होईल, लगेच तर काही होणार नाही, म्हणजे टाकला की लगेच पर्यावरणाला धोका निर्माण होईल असं नाहीये. पण काही काळ गेल्यानंतर त्याच्यावर त्या डम्पिंग ग्राउंड मधला इतर कचरा जो असतो, इतर प्रकारचा कचरा, नंतर सूर्यप्रकाश आहे, पावसाचं पाणी, पावसाच्या दिवसांमध्ये, ह्या सगळ्या त्याच्यावरती विपरीत परिणाम व्हायला सुरुवात होते. आणि त्यातले जे घातक पदार्थ आहेत ना, घातक धातू विशेषतः, ते हळूहळू त्यातनं
विरघळून ते लीच व्हायला लागतं, त्याला लिचिंग असं म्हणतात. आणि ते लीच होत होत शेवटी जमिनीमध्ये जाऊन मिळतात आणि जमिनीच्या माध्यमातून जमिनीतनं शेवटी जमिनीच्या खालचा जो पाण्याचा स्रोत असतो, ग्राउंड वॉटर ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये ते जाऊन मिसळतात आणि ते पाणी प्रदूषित होते. आता हा एक लॅपटॉप गेला तर त्यांनी फार काही मोठं होणार आहे का? नाही, नक्कीच नाही. पण असा एकच लॅपटॉप जातो का डम्पिंग ग्राउंडवर? तर मुळीच नाही. असे हजारो लाखो लॅपटॉप्स त्या डम्पिंग ग्राउंडवरती जमा झालेले असतात आणि म्हणून त्यातनं लीच झालेल्या धातूंचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं. नंतर ह्या डम्पिंग ग्राउंडला जेव्हा आग लागते किंवा बऱ्याच ठिकाणी कचरा हा जाळून टाकण्यात येतो आणि त्यातून जे टॉक्सिक किंवा विषारी धूर त्यातनं बाहेर पडतात, त्याच्यामुळे आजूबाजूची हवा प्रचंड प्रमाणात दूषित होते आणि त्याचा मानवी आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम होतो. आपल्याकडे आणि अजून एक सगळ्यात मोठा धोका ह्या ई वेस्टचा जो आहे, आपल्याला वेळ असेल तर सगळ्यात एक छोटी फिल्म आहे की आपल्याकडे काय झालंय, ई वेस्टचं प्रमाण प्रचंड वाढत आहे आणि 2 दशकांपूर्वी तर परदेशांमधनं देखील ई वेस्ट आपल्याकडे आणून डंप केलं जात असे, कारण आपल्याकडे त्यावेळेला काही त्याचं नियमन नव्हतं. लेबर अतिशय स्वस्तात अवेलेबल होतं, विपुल प्रमाणात अवेलेबल होतं आणि हे लोक चक्क टीव्ही असो, रेफ्रिजरेटर असो किंवा कुठलाही इलेक्ट्रॉनिक वस्तू असो, ते अगदी हातोडा आणि छिन्नी घेऊन त्याची मोडतोड करून, स्क्रूड्रायव्हर घेऊन त्याचं सगळं ओपन करून वाटेल का, म्हणजे त्याला काही निर्बंध नव्हता, काही रूल्स रेग्युलेशन नव्हते. आणि हे क्रूड डिसमॅन्टलिंग जे होत होतं, जे अजूनही मोठ्या प्रमाणात होत आहे. आपण मुंबईचा विचार केला तर भेंडी बाजारचा जो काही विशिष्ट भाग आहे, तिथे अजूनही मोठ्या प्रमाणात असं इलिगल डिसमॅन्टलिंग चालतं. आणि याचं सगळ्यात मोठं जे केंद्र आहे ना, ते दिल्लीजवळ सेलमपूर नावाचं एक छोटं गाव आहे. तिथे ह्या इलिगल डिसमॅन्टलिंग आणि याचा प्रचंड मोठा व्यापार चालतो. कारण होतं काय की हे सगळं ई वेस्ट खरेदी करणारे शक्यतो जास्त करून भंगारवाले असतात आणि मग त्यांना कमी पैशात म्हणजे कमी लेबर वापरून जास्त उत्पन्न मिळवणं हे त्यांना अशा प्रकारच्या इलिगल व्यवहारांमुळे शक्य होतं. अर्थात गेल्या काही वर्षांमध्ये म्हणून मी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने जो याच्या ई वेस्ट हँडलिंग अँड मॅनेजमेंट रूल जो लागू केलाय, जारी केलाय 2011 मध्ये, त्याचा प्रत्यक्ष अंमलबजावणी 2012 मध्ये सुरू झाली आणि त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये 2018, 2020, 2022, 2023 आणि 2024 या कायद्यामध्ये काही अमेंडमेंट्स होत गेल्या आहेत आणि त्यामुळे अधिक हे इलिगल डिसमॅन्टलिंग करण्याची पंचायत झालेली आहे. त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अंकुश या कायद्यांमुळे आता बसायला सुरुवात झाली आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर परदेशातनं आपल्याकडे जो इलिगल मार्गाने कचरा येत असेल, ई वेस्ट येत असेल, त्याला देखील बेझल कन्व्हेन्शन फॉर इन्हिबिटिंग द ट्रान्सबाउंडरी मुवमेंट ऑफ हॅझार्डस वेस्ट, त्या कन्व्हेन्शनच्या करारानुसार आता आपल्याकडे इलिगल त्याचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे ई वेस्टचं, ते देखील त्याचं प्रमाण देखील खूप कमी झालेलं आहे. त्यामुळे हे मेजर सोर्सेस आपल्या आता थोडेसे आटोक्यात यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये हे मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला आताच की ओपन बर्निंग सर्किट बोर्डचे वगैरे जे केले जात होते इलिगली, त्याच्यानंतर मर्क्युरी सारखे जे हेवी मेटल्स आहेत ते लीच होतात काही डिव्हायसेस मधनं आणि त्याचं पुन्हा पाण्याचं प्रदूषण म्हणा किंवा त्याची वाफ देखील होते, व्हेपरायझेशन होतं आणि त्या वेपर्स देखील अतिशय रिस्की असतात आपल्या आरोग्याच्या दृष्टीने. त्याचप्रमाणे इतरचे त्याचे काही रासायनिक पदार्थ आहेत, पीसीबीज फॉर एक्झाम्पल कंडेन्सर मध्ये असतात. नंतर पॉलिब्रोमिनेटेड डायफिनल इथर्स, बऱ्याच हे जे सगळे डिव्हाइसेस आहेत ना, त्याच्यामध्ये फायर रिटार्डंटचा वापर मोठ्या प्रमाणात केलाय, जे पटकन आग कॅच करू नये. कारण काही वेळेला तापलं तर पेट घेऊ शकतात हे डिव्हाइसेस. तर ते करण्याकरता ब्रोमिनेटेड फायर रिटार्डंट्स याचा वापर ह्या सगळ्या डिव्हाइसेस मध्ये केलेला असतो आणि ते देखील खूप तसेच त्याच्यावरती जर योग्य प्रक्रिया केली नाही तर ते पर्यावरणाच्या दृष्टीने खूप घातक ठरू शकतात. ह्या रूल्स बद्दल मी मगाशी उल्लेख केला. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट
2011 मध्ये हे नियम अस्तित्वात आले आणि त्याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी 1 मे 2012 पासून सुरू झाली. त्याच्यामध्ये बरेच मग बदल होत गेले. त्याच्यात ह्या रूल्समध्ये हे रूल्स कोणाकोणाला लागू आहेत ते आपण थोडक्यात बघूया पुढे जाण्याच्या आधी. त्याच्यामध्ये जे उत्पादक आहेत, हे प्रॉडक्ट्स तयार करणारे उत्पादक, नंतर ते त्याचं वितरण करणारे, नंतर कलेक्शन सेंटर्स, रिफर्बिश म्हणजे ह्या एका वाया गेलेल्या उत्पादनापासून नवीन काहीतरी बनवणं, डिसमॅन्टल करणारे कन्झ्युमर्स हे आपण, किंवा बल्क कन्झ्युमर जे मोठ्या प्रमाणात हे विकत घेऊन आपल्यासारख्या कन्झ्युमर्सना विकतात. ह्या सगळ्यांना ह्या रूल्समध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या ह्या सगळ्यांकरता लागू आहेत. त्याचं जास्त मोठ्या डिटेल्समध्ये मी जाणार नाही. ई वेस्ट मॅनेजमेंटचा एक महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे रिसायकलिंगचा आहे. ई वेस्ट मधले सगळेच कॉम्पोनंट्स, हेवी मेटल्स व्यतिरिक्त, हेवी मेटल्सचं व्यवस्थापन करण्याची वेगळी व्यवस्था आहे, पण बहुतेक सगळे कॉम्पोनंट्स रिसायकल करता येतात. याच्यामध्ये कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन, कलेक्शन करणं हे फार महत्वाचं आहे ई वेस्टचं. मग त्याचं श्रेडिंग केलं जातं, सॉर्टिंग केलं जातं, पुढे सेपरेशन केलं जातं आणि मग ते रिसायकल्ड मटेरियल म्हणून त्याचं म्हणजे रिसायकल करून त्यातनं काही नवीन गोष्टी रिट्रीव्ह करता येतात किंवा तयार करता येतात. आणि ह्या रिसायकल केल्यानंतर प्रत्येक किंवा सेग्रिगेशन केल्यानंतर प्रत्येक कॉम्पोनंट जो आहे या वेस्ट मधला, त्या प्रत्येकाचा काहीतरी उपयोग आपल्याला डेफिनेटली करून देता येतो. उदाहरणार्थ प्लास्टिकचा जर विचार केला, प्लास्टिक मटेरियल जे आपण यातनं सेपरेट करून घेतलं तर त्याच्यापासून अनेक वेगवेगळ्या वस्तू किंवा काही आपल्या गोष्टी बनवता येतात. तसंच मेटल आहे, ग्लास आहे, मर्क्युरी सारखे जे धातू आहेत तर ते मर्क्युरी अमलगम जे डेंटिस्ट्री करता वापरलं जातं किंवा आपल्या थर्मोमीटर मध्ये जो मर्क्युरी वापरला जातो तर त्याच्याकरता हा मर्क्युरी आपण रिकव्हर करून म्हणजे ह्या ई वेस्ट मधला मर्क्युरी रिकव्हर करून त्याचा उपयोग करता येतो. प्रिंटेड सर्किट बोर्ड, हार्ड ड्राईव्ह ह्या प्रत्येक कॉम्पोनंटचा, इंक आणि टोनर कार्ट्रिजेस प्रिंटरमध्ये जे असतात ते, त्याच्या बॅटरीज, ह्या प्रत्येक कॉम्पोनंटचा काही ना काही उपयोग आहे. त्याचा फायदा काय? ई वेस्ट रिसायकलिंग का करायला पाहिजे? तर इट रिड्युसेस कन्झम्पशन ऑफ फ्रेश रॉ मटेरियल बाय मेकिंग रॉ मटेरियल अवेलेबल फॉर रियूज. म्हणजे ह्यातले जे वाया गेलेले कॉम्पोनंट आहेत ते आपण रिसायकल करून पुन्हा तेच कॉम्पोनंट आपण कच्चा माल म्हणून वापरू शकतो, आयदर इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट करण्याकरता किंवा दुसऱ्या कुठल्या इंडस्ट्री करता. नंतर लँडफिल मध्ये किंवा डम्पिंग ग्राउंड मध्ये जे ई वेस्ट जातं त्याची क्वांटिटी मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकतो, म्हणून रिसायकलिंग करणं आवश्यक आहे. त्याचं कन्झम्पशन ऑफ एनर्जी म्हणजे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट लाईफ सायकल, प्रॉडक्ट डेव्हलप करण्याकरता जी एनर्जी लागते ती एनर्जी, त्याचं कन्झम्पशन आपण काही प्रमाणात कमी करू शकतो. नंतर पोल्युशन थांबवणं किंवा पोल्युशनवरती कंट्रोल घालणं किंवा पोल्युशनला आळा घालणं हा एक महत्वाचा भाग याच्यामध्ये रिसायकलिंगमुळे होऊ शकतो. आणि कंटॅमिनेशन, जमीन आणि पाण्याचं प्रदूषण टाळणं हे रिसायकलिंग मुळे सहज शक्य होतं. आता याच्यामध्ये भारतामध्ये मगाशी आपण त्याच्यात बघितलं की 100च्या वर ऑथोराइज रिसायकलिंग सेंटर्स आहेत. फक्त सध्या प्रश्न एवढा आहे की त्या रिसायकलिंग सेंटर पर्यंत हा ई वेस्ट कसा नेऊन पोहोचवायचा. तर त्यासाठी जवळपास संपूर्ण देशभरात सरकारच्या माध्यमातून 600 सर्व्हिस सेंटर्स किंवा कलेक्शन सेंटर्सचं मोठं जाळं उभारण्यात आलेलं आहे. त्याची माहिती मला वाटतं गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. आता आपल्याला जास्त वेळ नाहीये त्यामुळे त्या जास्त तपशिलात मला जाता येणार नाहीये, पण अशी सर्व्हिस सेंटर्स आता उपलब्ध आहेत. भोपाळ सारख्या ठिकाणी एक अतिशय नॉव्हेल त्यांनी कॉन्सेप्ट तिथे हे केलेली आहे, ते ई वेस्ट क्लिनिक ह्या नावाने, की जिथे ह्या सगळ्या प्रकारची ई वेस्ट इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंट त्याची योग्य प्रकारे दुरुस्ती करून ती ग्राहकाला परत दिली जातात किंवा मार्केटमध्ये त्याचं पुन्हा काय म्हणतात त्याला मार्केटमध्ये पुन्हा विक्रीसाठी आणली जातात. तसे बरेच इनिशिएटिव्ह सरकारी पातळीवर किंवा इतर पातळीवरती होत आहेत. हा जो कायदा आहे ई वेस्ट रेग्युलेशनचा त्यातला एक महत्वाचा कॉम्पोनंट जो आहे
तो एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी. जे उत्पादक आहेत त्या उत्पादकांवरती एक जबाबदारी ह्या माध्यमातून दिल्या गेली आहे की त्यांनी, समजा माझ्याकडचा मोबाईल खराब झाला तर मी तो कचऱ्यात टाकून न देता तो मी त्या उत्पादक जी कंपनी असेल, नोकिया किंवा ज्या कुठल्या असेल, नोकियाचा तर नाही ऑफकोर्स, पण जी कुठली कंपनी असेल त्यांनी तो मोबाईल परत घेणं हे त्यांना आता कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून बरेच चेंजेस होत आहेत एपीआर मध्ये. एपीआर आपल्याकडे दुर्दैवाने पाहिजे तेवढं प्रभावी टूल असं ठरलेलं नाहीये, पण नजीकच्या भविष्यात ज्या दृष्टीने सरकारी पातळीवर हालचाली सुरू आहेत त्या दृष्टीने नजीकच्या काळात ईपीआर हे टूल म्हणून अतिशय प्रभावी ठरणार आहे. भारतामध्ये ह्या ज्या काही उत्पादक कंपन्या आहेत, मायक्रोसॉफ्ट, ऍपल, पॅनासोनिक, फिलिप्स, सोनी एरिक्सन वगैरे, तर त्यांची टेकबॅक पॉलिसीज त्यांनी लॉन्च केलेल्या आहेत. आणि पुन्हा मग त्या कलेक्शन सेंटर जे आहेत त्यांचे डेसिग्नेटेड सेंटर्स आहेत, तिथे जर आपण ते प्रॉडक्ट घेऊन दिलं तर ते परत घेतात. आणि सगळ्यात बेस्ट टेकबॅक प्रॅक्टिस जी आतापर्यंत ह्या सगळ्याच्या मध्ये आहे ती HCL आणि विप्रो ह्या दोन कंपन्यांचं, हे जे दोन ब्रँड्स आहेत त्यांचं एकूणच नेटवर्किंग आहे ते खूप चांगलं आहे आणि त्याचं ओव्हरऑल परफॉर्मन्सही खूप चांगलं आहे. आता हे सगळं बघितल्यानंतर याच्यामध्ये काहीच पुढे काही पॉझिटिव्ह गोष्टी होत नाहीत का? तर डेफिनेटली पॉझिटिव्ह गोष्टी खूप प्रमाणात होत आहेत. आणि म्हणून मुद्दाम मी थोडासा वेळ या सक्सेस स्टोरी करता राखून ठेवायचं ठरवलं होतं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिक होतं, आता 2024 मध्ये पॅरिसमध्ये झालं आणि 2020 मध्ये टोकियोमध्ये होणार होतं. पण ते कोरोनामुळे एक वर्ष पुढे गेलं आणि ते ऍक्च्युअली 2021 मध्ये झालं. पण तरी ते टोकियो 2020 ऑलिम्पिक्स असंच म्हणतात. आणि त्याचा जो लोगो होता किंवा त्याचं जे घोषवाक्य होतं ते बी बेटर टुगेदर फॉर द प्लॅनेट अँड द पीपल. हे लोकांकरता सगळ्यांनी छान एकत्र या असं नाही, तर आपल्या पृथ्वीकरता, आपल्या वसुंधरेकरता सगळ्यांनी एकत्र काम करा, हा त्याचा संदेश होता. आणि टोकियोच्या ऑलिम्पिकचं एक फार मोठं वैशिष्ट्य की त्यांनी इलेक्ट्रॉनिक वेस्टचा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर केला की त्या ऑलिम्पिकमध्ये जे काही पदकं देण्यात येतात, सुवर्ण पदक, रजत किंवा सिल्वर मेडल, कांस्य पदक, ही सगळी पदकं जेवढी काही त्यांना लागणार होती, 5,000 पदकं त्यांना एकूण लागणार होती जे खेळांचे सगळे प्रकार हे करून. तर ही 5,000 पदकं तयार करण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रॉनिक वेस्टचा वापर केलेला आहे. कसं ते आपण बघूया आता. त्यामुळे हे टोकियो ऑलिम्पिक ग्रीन ऑलिम्पिक्स म्हणून नावाजलं गेलं. पॅरिस ऑलिम्पिक सुद्धा त्यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने जास्तीत जास्त कसोशीने प्रयत्न करून, पण त्यांचा उद्देश वेगळा होता. त्यांनी एनर्जीवरती जास्त भर दिला आणि कार्बन न्यूट्रल ऑलिम्पिक म्हणून हे पॅरिसचं ऑलिम्पिक गाजलं. आता 2020 मध्ये ऑलिम्पिक गेम्स होणार होते आणि त्याच्याकरता 5,000 मेडल्स त्यांना लागणार होते. मग त्यांनी काय ठरवलं की इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस लोकांकडनं गोळा करायचे आणि त्यातनं जे आवश्यक त्या गोष्टी, कारण मगाशी आपण बघितलं की ह्या इव्हेस्टचे जे सर्किट बोर्ड आहेत, मदर बोर्ड, त्याच्यामध्ये सोनं असतं, रिअल गोल्ड, चांदी असते, ब्रॉन्झ असतं, प्लॅटिनम असतं आणि इतर अनेक वेगवेगळे प्रकारचे धातू असतात. त्यामुळे सुवर्ण पदकं तयार करण्यासाठी आपण सोनं कुठूनही इकडनं तिकडनं न घेता आपण ई वेस्ट मधनं ते सोनं बाजूला करू, सेग्रिगेट करू आणि त्याच्यापासून मेडल तयार करू. त्याचप्रमाणे सिल्वर मेडल्स तशीच त्याच पद्धतीने करायची आणि कांस्य ब्रॉन्झ मेडल्स सुद्धा तशीच करायची असं त्यांनी ठरवलं. आणि लोकांना त्यांनी आवाहन केलं की तुमच्याकडे जे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत ते आम्हाला डोनेट करा. सो आपण बघतो इथे की जपान ऑलिम्पिक्स कमिटी की त्यांनी अतिशय अभिमानाने त्यांनी नमूद केलंय की 2020 ऑलिम्पिक्स पहिले ऑलिम्पिक गेम अशी आहे की ज्यांनी रिसायकल्ड मटेरियलचा वापर करून ते मेडल्स किंवा इतर काही त्यांचे हे तयार केलेले आहेत. नंतर ते मेडल्स ठेवण्याकरता जे ट्रे वापरले गेले ते देखील थर्मोप्लास्टिक पॉलिमर, रिसायकल केलेलं पॉलिमर वापरून त्याच्यापासून ते ट्रे करण्यात आले. आता पुढे बघूया आपण. याचं स्टॅटिस्टिक्स फार इंटरेस्टिंग आहे. त्यांनी कलेक्शन करायचा जो ड्राईव्ह सुरू केला
हे बघा दूरदृष्टी किती येते की एप्रिल 2020 मध्ये ऑलिम्पिक होणार होतं आणि त्यांनी साधारणपणे पूर्ण त्याचा सर्व्हे केल्यावरती लक्षात आलं की आपल्याला साधारण 2 ते अडीच वर्ष लागतील. त्यामुळे 1 एप्रिल 2017 त्याच्या आधी त्यांनी लोकांना अपील केलं आणि कलेक्शन ड्राईव्ह सुरू केलं तर 31 मार्च 2019 पर्यंत. ह्या संपूर्ण कालावधीमध्ये जपानमधले मोठाली शहरं असतील, लहान गावं असतील, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स असतील, ह्या सगळ्यांमध्ये लोकांनी स्वेच्छेने खूप मोठ्या प्रमाणात चांगला रिस्पॉन्स देऊन आपापले खराब झालेले मोबाईल्स किंवा जे काही डिव्हाइसेस असतील ते आणून दिले आणि तब्बल 78,985 टन एवढ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वेस्ट तिथल्या लोकल ऑथॉरिटीज कडे जमा झालं. त्यातलं जवळपास 6.21 दशलक्ष हे युज्ड मोबाईल फोन्स होते जे तिथे संपूर्ण जपान, संपूर्ण देशभरात जी तिथली छोटी दुकानं होती त्यांच्याकडे ते कलेक्शन करण्यात आलं आणि हे सगळं मग शेवटी एका ठिकाणी म्युनिसिपल त्या जिथे ऑलिम्पिक होणार टोकियो शहरामध्ये तिथे ते आणून ठेवण्यात आलं. हे बघा फार इंटरेस्टिंग आहे. सगळ्या शहरांमध्ये, गावांमध्ये, लहान खेडेगावांमधनं जवळपास 90% लोकांनी स्वेच्छेने ह्या संपूर्ण मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग नोंदवला. आता ह्यातनं काय त्यांना मिळालं तर जवळपास 32 किलो सोनं, 3,500 किलो चांदी आणि 2,200 किलो ब्रॉन्झ हे 3 धातू त्यांनी ह्या संपूर्ण जे काही 78-79,000 टन इवेस्ट गोळा केलं त्यातनं एवढ्या प्रचंड प्रमाणात त्यांना हे प्रेशस मेटल ज्याला म्हणतो आपण गोल्ड, सिल्वर वगैरे हे त्यांना मिळाले आणि मग ह्यापासून त्यांनी ही मेडल्स तयार केली. ही जी मेडल्स दिल्या गेली ही संपूर्णपणे इलेक्ट्रॉनिक वेस्ट किंवा ई वेस्टचा वापर त्यातनं रिट्रीव्ह केलेले सगळे हे धातू त्याच्यापासून ही मेडल्स बनवली गेली. आपलं कॉमन दृश्य आहे. भारतामध्ये काय चालू आहे या बाबतीत ते देखील पाहणं अतिशय मनोरंजक आहे. आपण कधी विमानाने प्रवास केला असेल किंवा करणार असाल आणि जर आपण मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर गेलात, आंतरराष्ट्रीय विमानतळ, तर तिथे एक मोठी गॅलरी आहे, आर्ट गॅलरी, जय हो आर्ट गॅलरी त्या गॅलरीचं नाव आहे. आणि तिथे खूप मोठ्या संख्येने विविध प्रकारची भित्तीचित्र, म्युरल्स, असे इन्स्टॉलेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे लाकडाचे आहेत आणि इतर अनेक रिसायकल्ड मटेरियल पासून अनेक अशा प्रकारची काय म्हणतात त्याला इन्स्टॉलेशन्स अशी बसवलेली आहेत. त्यातलं हे फार मला अट्रॅक्टिव्ह वाटलं जेव्हा मी ते प्रत्यक्ष बघितलं. तर मुंबईमध्ये अक्षय राजापूरकर नावाचा एक शिल्पकार आहे. तर त्यांनी भेंडी बाजार, चोर बाजार इथे हिंडून काही वर्षांपूर्वी तिथल्या ह्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस सगळे गोळा केले आणि त्यातल्या अतिशय बारीक सगळे जे काही वस्तू होत्या किंवा जे कॉम्पोनंट्स होते ते सेपरेट केले, सेग्रिगेट केले आणि त्याच्यापासून हा आपल्याला समोर जो नकाशा दिसतोय हा फार पाहिजे तेवढा क्लिअर नाही खरं म्हणजे, पण हा मुंबईचा नकाशा त्यांनी तयार केलाय आणि हे एक इन्स्टॉलेशन तिथे लावलेलं आहे. असंच एक अवलिया आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन मध्ये ज्यांनी ट्रेनिंग घेतलं त्याचं नाव आहे हरिबाबू नटेसर. हा पण मुंबईतलाच आहे. तर हा देखील तो इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचा विद्यार्थी होता आणि त्याला जे प्रोजेक्ट करायचं होतं तर त्याच्या डोक्यात हाच विचार आला की एवढ्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू किंवा इलेक्ट्रिकल वस्तू वेस्ट होत आहेत तर त्यापासून आपण काहीतरी करूया असं म्हणून त्यांनी आधी सुरुवातीला काही प्रोटोटाइप्स तयार केले आणि त्याला जेव्हा त्याच्या प्रोफेसरकडनं एन्करेजमेंट मिळाली तेव्हा त्यांनी आता खूप मोठ्या स्केलवरती अशा प्रकारचे गोष्टी तयार करायला सुरुवात केली. आपण ही ऑटो रिक्षा बघतोय किंवा हे फ्लेमिंगोज आहे. नवी मुंबईमध्ये आपण माहितीये नवी मुंबईचा परिसर फ्लेमिंगोजसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे अशा ठिकाणी हे फ्लेमिंगोज त्यांनी हे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक वेस्ट मधून सेग्रिगेट केलेल्या, सेपरेट केलेल्या वस्तू कॉम्पोनंटचा वापर करून असे काही इन्स्टॉलेशन्स तयार केलेले आहेत. ही कार आपल्याला दिसते, छोटी बीटल प्रकारची कार आहे. हा बाजूला जो सिंह दिसतोय हा मला वाटतं काळा घोडा किंवा मला तर एक्झॅक्ट लोकेशन आठवत नाहीये. हा अर्थात इलेक्ट्रॉनिक वेस्टचा नाहीये, याच्यामध्ये ऑटोमोबाईल स्क्रॅप त्याचा तो पण एक हे आहेच की ऑटोमोबाईल स्क्रॅप मध्ये गेल्यानंतर
त्याच्यापासून जे त्याचे व्हील्स असतील किंवा जे काही असेल त्याचा वापर करून त्याने हे स्कल्पचर एक तयार केलंय. हे पण फार इंटरेस्टिंग आहे. एक आपल्याला ड्रॅगन दिसतोय, सी हॉर्स दिसतोय. तर अशा अनेक सक्सेस स्टोरीज आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतील. आपण जर नीट सर्च केलं आणि अजून काही ह्याच्यातली माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर अनेक असे कॉम्पोनंट्स, अशा वस्तू अट्रॅक्टिव्ह काही ह्या ई कचऱ्यापासून तयार केलेल्या आपल्याला आढळतील. आपला वेळ खरं म्हणजे जास्त झालाय, त्यामुळे मी थांबतो आता इथे. आपण सर्वांनी ह्या सेशनमध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद जोशी सर. तुम्ही अतिशय माहितीपूर्वक आपल्याला म्हणजे ई वेस्टचे रिसोर्सेस काय आहेत, ई वेस्टचं सेग्रिगेशन कसं करावं, नंतर त्याचं मॅनेजमेंट कशी करावी याविषयी अतिशय छान माहिती सांगितली. मी आपल्या पार्टिसिपंट्स पैकी सर्वांना विनंती करते की ज्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी हँड रेस करून प्रश्न विचारायला हरकत नाही. स्वतःला अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारा. रेश्मा मॅम, तुमचा प्रश्न विचारू शकता. ठाण्यात अशी कुठली कंपनी आहे का जी ई वेस्ट कलेक्ट करते आणि ती व्हिजिट करायला मिळेल का? ठाण्यात कंपनी आहे की त्याची मला कल्पना नाहीये, पण बरेचदा आता उदाहरणार्थ ठाण्याचं कॉलेज आहे, बांदुरकर कॉलेज आहे, किंवा अशा ज्या शैक्षणिक संस्था आहेत, शाळा आणि कॉलेजेस, ते साधारण वर्षातनं 1 किंवा 2 वेळेला अशा प्रकारचं ई वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह ऑर्गनाईज करतात. आणि त्याची प्रसिद्धी सोशल मीडियामधनं किंवा इतर माध्यमातून त्याची प्रसिद्धी होते. तर आपण जर त्याच्यावरती लक्ष ठेवलं तर अशा ठिकाणी आपण आपला ई वेस्ट देऊन देऊ शकतो. बऱ्याच शैक्षणिक संस्था ठाण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं ई वेस्ट कलेक्शन करतात. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ई वेस्ट कलेक्शन सेंटर सुद्धा सरकारने उपलब्ध करून दिलेली आहेत. फक्त आता ह्या क्षणाला मला सांगता येणार नाही की ती नेमकी कुठे आहेत आपल्या भागामध्ये. माहिती सर, मला ई वेस्ट कलेक्शन सेंटर अशा प्रकारे हवं होतं की ती सॅग्रिगेशन कशा टाईप मध्ये करतात. फक्त कलेक्शन करणारी सेंटर्स आहेत बरीच, पण ती सॅग्रिगेशन टेक्नॉलॉजी काय वापरतायत ते माहिती नाही. म्हणजे ते सेंटर्स नाही आहेत, असं कुठे आहे का आपल्या बघण्यात? त्याच्यासाठी तुम्हाला त्या कंपनीला जिथे रिसायकल ऍक्च्युअल होतं, रिसायकलिंग होतं, इथे तुम्हाला भेट द्यायला हवी. तर माझ्या माहितीप्रमाणे वसई जवळ एक एकोरिको नावाची कंपनी आहे जी एकोरिको ECOREC हे त्या कंपनीचं नाव आहे. तुम्ही जर गुगल केलं तर ते तुम्हाला त्याचं हे मिळेल सगळं. तर ही एक त्याच्याकडे रिसायकलिंगचं मोठं युनिट आहे आणि संपूर्ण मुंबई शहर तरी परिसरातला कचरा ई वेस्ट त्यांच्यापर्यंत नेला जातो. ते त्याचं रिसायकलिंग करतात. काही वर्षांपूर्वी डोंबिवलीला देखील असंच एक युनिट, एक मशीन उत्पादन करणारी एक कंपनी होती, पण अलीकडच्या काळात काही त्यांचा संपर्क नाहीये, त्यामुळे त्याबद्दल काही मी माहिती सांगू शकणार नाही. आता मला ती माहिती मिळाली तर जरूर ग्रुपवर टाकेल. ओके सर, थँक्यू. सर, पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. समजा ई वेस्ट आपण एखाद्या ठिकाणी दिली तर त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला पैसे मिळू शकतात का? आता ह्या कलेक्शन ड्राईव्ह जेव्हा स्कूल लेव्हलला किंवा कॉलेज लेव्हलला ऑर्गनाईज केले जातात तर त्यांच्याकडनं आपण काही पैसे मिळण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही. आणि दुसरं त्याचं एक महत्वाचं कारण आहे, दुसरं एक त्याच्यात पैसे मिळू शकतील केव्हा आपण जर बल्कमध्ये ते कलेक्ट केलं. समजा इंडिव्हिज्युअली माझ्या घरातला एक मोबाईल आणि एक लॅपटॉप मी देऊन दिला त्या जिथे कुठे कलेक्शन असेल तर ते काही आपल्याला पैसे त्याचे देणार नाही. पण हे जर तुम्ही बल्क क्वांटिटीमध्ये जर दिलं तर त्यातनं काही उत्पन्न निश्चितपणे मिळू शकतं. नक्कीच. फक्त त्याचं इकॉनॉमिक्स नेमकं काय आहे, कारण बरेचदा काय होतं की आपले जे कॉमन भंगारवाले असतात, भंगार गोळा करणारे, त्यांच्याकडे देखील ई वेस्ट देणारे लोक आहेत, जरी त्याच्यावर काही बंधन असली तरी. त्यातनं मग थोडंफार त्यांना बरं भंगारवाल्याकडे दिलं तर तो काय प्लास्टिकचं म्हणजे ते वजन करून त्याचं जे काही पैसे असतील एवढेच तर तुम्हाला देणार. बाकी काही त्याला त्याचे पैसे असं म्हणजे उत्पन्नाचं साधन तेव्हाच होऊ शकेल जेव्हा तुम्ही ते बल्क क्वांटिटीमध्ये द्या. ओके, थँक्यू सर. पुढचा प्रश्न आहे की ई वेस्ट रिसायकलिंगला पाठवल्यावर उरलेलं मटेरियल क्लोज्ड एन्व्हायरमेंट मध्ये जाळलं जातं का? उरलेलं मटेरियल म्हणजे त्यातलं प्लास्टिक वगैरे असेल तर ते जाळल्या जात नाही. हे रिसायकलिंगचा उद्देश तोच आहे की रिसायकलिंग मध्ये त्या ई वेस्ट मधला प्रत्येक कॉम्पोनंट हा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने
तो पुन्हा त्याचं म्हणजे रिसायकल केल्यानंतर पुन्हा तो वापरात आणता येऊ शकेल इथपर्यंत त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. स्टँडर्ड जी प्रोसिजर आहे त्याची त्याप्रमाणे. त्यामुळे रिसायकलिंग मधून पुन्हा काही वेस्ट निर्माण होण्याची शक्यता राहत नाही. आणि कॉम्पोनंट्स तर कुठल्याही परिस्थितीत जाळले जात नाहीत आणि जाळू पण नाहीत, कारण यातला प्रत्येक घटक ज्वलनशील आहे. आणि मी मगाशी उल्लेख केला की ते आगीपासून प्रतिबंध करण्याकरता फायर रिटार्डंटचा वापर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलेला असतो. आणि तशा अवस्थेत ते आपण जाळायचा प्रयत्न केला तर त्यातनं अतिशय घातक असे विषारी वायू उत्पन्न होतात. डायऑक्सिन्स, फ्युरान्स यासारखे वायू त्यातनं हवेमध्ये पसरतात. त्यामुळे जाळणं हा त्याला हे नाहीच, ऑप्शन नाहीच. ओके, थँक्यू सर. प्रेमानंद सर, तुमचा प्रश्न विचारू शकता तुम्ही. सर, मी प्रेमानंद शांबा बोलतोय. मला आतापर्यंत वाटत होतं की वापरलेले बॅटरी सेल्स किंवा बल्ब्स, LED बल्ब किंवा नॉर्मल बल्ब आणि ट्यूबलाइट्स वगैरे हा पण याच्यामध्ये ई-वेस्ट मध्ये होतो, पण तो त्यात येत असेल ना? हा, त्या बॅटरीचा तुम्ही उल्लेख केला म्हणजे बल्ब्स वगैरे ते ह्याच्यामध्ये येतात, पण बॅटरीजसाठी ते वेगळ्या रूल खाली येतात. म्हणजे तो इलेक्ट्रॉनिक वेस्ट मध्ये येत नाही. बॅटरीज किंवा सेल्स जे आपण वापरतो ना, घड्याळातला म्हणा किंवा टॉर्च मधल्या वगैरे, तेच म्हणताय ना तुम्ही? हो, तेच म्हणतोय. AAA किंवा इतर प्रकारच्या बॅटरी ज्या असतात तर त्या दे आर नॉट पार्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक वेस्ट त्या डेफिनेशन प्रमाणे किंवा त्या नियमाप्रमाणे. बॅटरीज डिस्पोजल करता वेगळा नियम सरकारने लागू केलेला आहे, बॅटरीज हँडलिंग अँड मॅनेजमेंट रूल्स. तर त्याच्या अंडर त्याचं डिस्पोजल म्हणजे मॅनेजमेंट ते त्याच्या अंडर येतं. पण बाकी जे तुम्ही म्हणालात LED बल्ब वगैरे, दे आर पार्ट ऑफ दिस ई वेस्ट, इलेक्ट्रिकल वेस्ट. ओके सर, थँक्यू. एक पुढचा प्रश्न असा आहे की ई वेस्ट पूर्ण डिस्पोज करतात की त्यामधील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू परत वापरल्या जातात? ई वेस्ट मधला आता स्पेशली पुन्हा वापरता येण्याचा सारखा जो भाग आहे तो म्हणजे प्लास्टिक आहे. बेसिकली हे प्लास्टिकचे अनेक उपयोग आपण करू शकतो. त्याच्यापासून म्हणजे क्राफ्टचा जर विचार केला, क्राफ्टच्या दृष्टीने प्लास्टिकचा वापर अनेक प्रकारे करता येऊ शकतो, पुनर्वापर. पण पुन्हा मुद्दा तोच येतो की आपण आपल्या लेव्हलला त्याचं सेग्रिगेशन करू शकत नाही. त्यामुळे म्हणजे तुमचा प्रश्न मला वाटतं हाच आहे ना की त्यातले जे म्हणजे आपण सेपरेट केल्यानंतर ते भाग पुन्हा वापरू शकतो का, तर ते आपण आपल्या लेव्हलला त्याचा आपण वापर मुळात आपण सेग्रिगेशन करू शकत नाही. आपल्याला कायद्याने त्याची परवानगी नाहीये. त्याला जे ऑथोराइज्ड रिसायकलर्स किंवा डिसमॅन्टलर्स आहेत त्यांनाच ते करता येतं, आपल्याला नाही करता येत. ओके, थँक्यू सर. अनफॉर्च्युनेटली वेळेअभावी आपण आता सगळे प्रश्न घेऊ शकत नाहीये, पण तुम्ही सर्वजण जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर असाल तर सर देखील ग्रुपवर आहेत आणि बाकीचे जे काही प्रश्न असतील ते आपण त्या ग्रुपवरती सर नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. तर आता इव्हन चॅटबॉक्स मध्ये आलेले जे प्रश्न आहेत ते पण मी ग्रुपवर पोस्ट करेन. आणि रेश्मा मॅडम, तुमचा जो प्रश्न आहे ना तो सुद्धा तुम्ही ग्रुपवरच सरांना विचारू शकता, सर नक्की त्याचं निरसन करतील. ओके, मी पुन्हा एकदा सरांचा आभार मानू इच्छिते आज की त्यांनी आपल्याला इतकं सुंदर मार्गदर्शन केलं. आता एक 2-3 अनाउन्समेंट्स आहेत त्या आपण ऐकूया. आपला पर्यावरण दक्षता मंडळाचा माझा तलाव हा जो प्रकल्प आहे, तर ठाणे महानगरपालिकेचा हे उत्सव स्वच्छतेचा नावाचा एक इव्हेंट आहे जो कोरम मॉलमध्ये होणार आहे उद्या. तर त्याच्या 4 ते 9 या वेळामध्ये आपल्या माझा तलावचा तिकडे आपण प्रदर्शनी लावणार आहोत. आपल्याकडे सगळ्या ठाण्यातल्या 42 तलावांचे फोटोज आहेत, तर आपण त्याची प्रदर्शनी लावणार आहोत. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की उद्या कोरम मॉलमध्ये भेट द्यावी. 4 ते 9 या वेळेमध्ये तुम्ही तिथे येऊन भेट देऊ शकता. त्यानंतर एक अजून कार्यक्रम ऍड करायचा आहे, तो म्हणजे आपल्या संस्थेचं क्लीन क्रीक मुवमेंट नावाचा देखील एक प्रोजेक्ट आहे जो जलसाक्षरतेच्या अंडर येतो. तर त्यामध्ये आपण लेट डॉक्टर कोडारकर मेमोरियल लेक्चर ऑर्गनाईज केलं आहे. डॉक्टर मोहन कोडारकर हे तलाव तज्ज्ञ होते आणि ते त्यांच्या हयातीमध्ये आपल्या संस्थेसोबत देखील त्यांनी कार्यक्रम केले आहेत आणि त्यांच्या मेमोरियल लेक्चर देखील ऑर्गनाईज करतो. तर यावेळचं जे मेमोरियल लेक्चर आहे ते डॉक्टर उमेश मुंडले सरांचं आहे आणि त्यांचा विषय आहे अक्वॅटिक इकोसिस्टम्स, इम्पॉर्टन्स, करंट स्टेटस, थ्रेट्स अँड रिस्टोरेशन. तर हे लेक्चर 1 ऑक्टोबरला आपल्या भिवंडीच्या BNN कॉलेज येथे होणार आहे सकाळी 10 वाजता. तर ज्यांना या विषयामध्ये रुची असेल त्यांनी नक्की या लेक्चरला
उपस्थित राहावं. याचं पोस्टर देखील मी आपल्या ग्रुपवरती शेअर करेन. त्यानंतर आता सर्वांना माहितीच आहे की आता दिवाळी येत आहे ऑक्टोबर एंडला. तर दिवाळीच्या बद्दल आपण जसं गणपतीच्या वेळेला इको फ्रेंडली गणेश मेकिंग वर्कशॉप्स ऑर्गनाईज केले होते, तसे आपण आता दिवाळीच्या आधी इको फ्रेंडली कंदील मेकिंग वर्कशॉप्स ऑर्गनाईज करत आहोत. तर 7 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या दिवसांमध्ये आपले वर्कशॉप होणार आहेत. तर इकडे दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, क्लबमध्ये, सोसायटीमध्ये कुठेही येऊन आपण वर्कशॉप्स कंडक्ट करू शकतो. तर अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. मी याचं सुद्धा आपल्या ग्रुपवरती पोस्ट करेन झाल्यावरती. आणि त्यानंतर अजून एक अनाउन्समेंट आहे की दरवर्षी आपण शाळेतल्या मुलांसाठी निसर्ग मेळा नावाचा इव्हेंट करतो. तर आता वाईल्ड लाईफ वीक जो असतो 2 तारखेपासून 8 तारखेपर्यंत, तर त्या वाईल्ड लाईफ वीकच्या निमित्ताने आपण दरवर्षी एक थीम घेऊन निसर्ग मेळा करतो. तर यावेळची थीम ही कारवी आहे. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की कारवी आता बऱ्याच वर्षानंतर 7 ते 8 वर्षानंतर ती पुन्हा येते. तर आता त्याचं फ्लॉवरिंग सुरू आहे. तुम्ही आता संजय गांधी नॅशनल पार्क किंवा येऊर किंवा अशा जंगलामध्ये गेला तर तुम्हाला कारवीचं फ्लॉवरिंग दिसेल. तर आता 6वी, 7वी आणि 8वीच्या मुलांसाठी आपण निसर्ग मेळा आयोजित केला आहे. तर तो 2 ऑक्टोबरला आणि 6 ऑक्टोबरला असे 2 तारखांना होणार आहे. 2 ऑक्टोबरला इंडोअर निसर्ग मेळा असेल जो ठाण्यामध्ये होणार आहे. त्याचा वेन्यू मी लवकरच तुम्हाला कळवेन. आणि 6 ऑक्टोबरला आपण आउटडोअर करणार आहे. म्हणजे आपण त्याच्या अंडर काही कॉम्पिटिशन्स घेतो शाळेच्या मुलांसाठी. तर जे आउटडोअर कॉम्पिटिशन असतात ते आपण 6 तारखेला घेतो. तर या दोन्ही कार्यक्रमांचे डिटेल्स मी तुम्हाला पाठवेन. आणि हा जो आपण निसर्ग मेळा ऑर्गनाईज केला आहे तो रोटरी क्लब ऑफ हिरानंद आणि इस्टेट यांच्या कोलॅबोरेशन मध्ये केला आहे. तर नक्की तुम्ही या निसर्ग मेळ्याला देखील उपस्थित राहावं अशी तुम्हाला सर्वांना विनंती. आणि पुढच्या सेशन्सचा मी उल्लेख करते. पुढचं 4 तारखेचं आपलं अतिशय स्पेशल सेशन आहे. आनंद शिंदे यांचं नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. तर त्यांचे हत्तींच्या वरचे जे अनुभव आहेत ते हत्तींशी संवाद साधतात. तर त्यांचे इंटरेस्टिंग अनुभव आहेत ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत. त्यानंतर 11 तारखेला मायग्रेटरी बर्ड्स या विषयावरती मृगांक प्रभू या सरांचं लेक्चर आहे. आणि 18 तारखेला आपण 2 भागामध्ये दिवाळीचं लेक्चर करणार आहोत, 18 आणि त्याच्या पुढच्या तारखेला. तर 18 तारखेला आपलं इको फ्रेंडली दिवाळी फेस्टिवल पार्ट 1 दामोदर कृष्णाजी सोमण हे देखील ठाण्यातले अतिशय फेमस व्यक्तिमत्व आहे. तर त्यांचं लेक्चर आपण ठेवलं आहे इको फ्रेंडली दिवाळी आणि त्यामागची संकल्पना या विषयावरती. तर तुम्ही सर्वांनी नक्कीही या सर्व लेक्चरला उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती आहे. पुन्हा एकदा मी आपले आजचे स्पीकर डॉक्टर संजय जोशी सरांचे मनपूर्वक आभार मानते आणि तुम्हा सर्वांचे देखील खूप खूप आभार. आपण आता भेटूया पुढच्या शुक्रवारी म्हणजे 4 ऑक्टोबरला. तोपर्यंत नमस्कार.